नमस्कार मित्रांनो, मी योगेंद्र स्वागत करतो तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओवरती। तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि अचानक मध्ये भयानक असा प्लॅन झालाय। मी चाललोय सफाळेला। तर सफाळेला का चाललोय हे तुम्हाला पुढे कळेलच, पण माझ्या सोबत आहे गौरी। सो तुम्ही सगळे ओळखत असाल गौरीला। बिंदास मुलगी गौरी आज आमच्या सोबत आहे आणि आम्ही चाललोय आता सफाळेला। पण त्याआधी आम्ही चाललोय गौरीकडे, कारण गौरीला एक शूट करायचंय तिच्या आई सोबत। तो तिच्या घरी आधी चाललोय, ती माझ्या घरी आली होती दुपारी। सो आता इथून आम्ही सफाळेला निघणार आहे। तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटणार की आम्ही का चाललोय सफाळेला, कुठे चाललोय। सो स्टे ट्यून। सो मित्रांनो, आता आम्ही गौरीच्या घरून निघालोय। गौरीच्या घरी थोडा वेळ थांबलो होतो, एक शूट करायचं होतं। सो ते शूट केल्यानंतर आता आम्ही निघालोय लवकर। बराच लेट झाला आम्हाला, बघू किती वाजतात पोहोचायला। कॅन्सल झाली तू। सरप्राईज वेलकम 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 वेलकम। सो धीरज छान भारी या वहिनी। हो, फायनली धीरजला आपण भेटलोय खूप वर्षांनी, म्हणजे खूप वर्षांनी झालो। आणि गौरी सरप्राईज होतो तुझ्यासाठी, म्हणजे आम्ही अजून 2 जण येतात। हो, खूप लेट झाले तुम्ही, खूप बघा आल्या आल्या जरा। अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया। बुनूला ऍक्च्युली सकाळी मजा येणार, कारण सकाळी इकडे मस्त झोपाळे लावलेले आहेत आणि मस्त ते टेंट तर आता आहेत, पण सकाळी जेव्हा तो बघणार ना तेव्हा खूप खुश होणार आहे। आता झोपेतूनच आलाय गाडीतून। सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम। मग काय खातो? भाकरी खातो, भात खातो। तो इथे आल्या आल्या आम्हाला स्टार्टर्ड मिळाले भुजिंग
आणि मस्तपैकी स्प्राईट. ही माधवी ओढका पिते. माधवी ओढका पिते. तुझ्या बाबांना दाखवणार हा. तुझ्या बाबांना दाखवणार मी. गुड स्टार्ट टू द नाईट बाय द वे. मस्त स्प्राईट मला दे. गीतेश आहे सिंगर. सॉन्ग धूप लगी आवे तो मैं छाँव बन जावा, तेरी खुशियों के खातिर मैं सारे जग से लड़ जावा, कि यही मेरी आरज़ू कि तेरा ही मैं साथ दूँ, तेरा बन के रहूं सदा मैं परछावा, तू मेरी हीर मैं तेरा राजा, करता हूँ तुझसे ये वादा, तेरे बगैर ना कोई दूजा सोनिए, तू मेरी हीर मैं तेरा राजा, करता हूँ तुझे चल मुकड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में, एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है, मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, हसीनों ने बुलाया गले से भी लगाया, बहुत समझाया यही ना समझा, हसीनों ने बुलाया गले से भी लगाया, बहुत समझाया यही ना समझा, बहुत बेला है बेचारा न जाने किसे पे आएगा अपना दिल, बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए, एक लड़की भीगी भागी सी रोटी रातों में जागी सी, लड़की भीगी भागी सी रोती रातों में जागी सी, भूली अजनबी से कोई आगे ना पीछे, तुम ही कहो ये कोई बात है, तर मित्रांनो तिथे आपला मस्तपैकी माहोल बनलेला आहे आणि आता आमचा जेवणाचा वेळ झालेला आहे. सो जेवणाला बघू काय काय आहे. इथे स्वीट्समध्ये गुलाबजामुन आहेत, मस्त भजी आहेत आणि ते बघा माधवी आता सगळं. माधवी तुला काय आवडतं? भजी मस्तपैकी बघा. मी डापणार आहे हा का, कारण मी सध्या जेवते आणि योगेश कडून मी हा क्लिप घेणार. योगेश कडून? सॉरी योगेंद्र. गौरी केवढं जेवते तुम्हाला मी आज दाखवतो. तुम्हाला बघायला मिळणार नाही, हे तुम्हाला फर्स्ट टाइम मी तुम्हाला दाखवतो गौरी केवढी जेवते. काय का अर्धा प्लेट मधला मी खाणार आहे. बेस्ट फ्रेंड्स आर सपोज्ड टू सपोर्ट यू, लेकिन इधर अलग सीन है थोड़ा. तर मित्रांनो हे सर्व जेवण तुम्ही बघताय माझ्यासमोर, हे सर्व चुलीवरचं जेवण आहे. म्हणजे तुम्ही इकडे जेव्हा आदिरा कॅम्पिंगला याल तर मला जास्त शॉट घेता नाही, पण मी आता जेवण झाले की हे सगळे शॉट घेणार आहे पूर्णपणे फ्री होऊन. म्हणजे इथे टेंट आता रात्री सोय कशी आहे, इथे हे माहोल जर तुम्ही बघत असाल, पण जेवणाची सोय कशी मी तुम्हाला दाखवली. आणि हे सर्व जेवण चुलीवरचं आहे, इथे गॅस यूज होत नाही. तेजस आम्हाला शेवटी लेट भेटला, रात्री खूप लेट आला, उशिरा आला, पण आम्हाला जॉईंट झालाय. आणि सॉरी काय काय माझा पॉवर बँक काढून त्यांनी स्वतःचा फोन लावला. काय रे तेजस असं करतात का? तर मित्रांनो रात्री आम्हाला ऑलमोस्ट झोपायला 3 वाजले. आम्ही बराच एन्जॉय केला
जेवण वगैरे झाल्यानंतर मला परत काही शूट करता आलं नाही कारण माझी बॅटरी लो झाली होती मोबाईलची. पण आता सकाळी मस्तपैकी वातावरण आहे. सकाळी आम्ही उशिरा उठलो, आता 9-9:30 वाजतात. आणि आता या वेळेला मी तुम्हाला दाखवतो सकाळी हा कॅम्प कसा दिसतो. आम्ही ऑलरेडी रात्री लेट आलो होतो, त्यामुळे तुम्हाला रात्री हे कॅम्प कसं असतं हे तुम्हाला लाईटिंग्स वगैरे बघितलंच. पण आता हे सकाळी कसं आहे, ह्याची मॅनेजमेंट कशी माझ्या मित्राने केली आहे आणि इथे तुम्हाला काय काय आहे, किती टेंट आहेत, कशा पद्धतीने सोय आहे, हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. तर इथे तुम्हाला पार्किंगची सोय आहे. बाईक पार्किंग किंवा कार पार्किंग तुम्ही करू शकता. इथे जवळच बीच आहे, पलीकडेच बीच आहे. त्या बीचवर मी तुम्हाला घेऊन जाईन. जवळच आहे, 100-200 मीटरवरती. तो बीच कसा आहे ते नंतर बघू, पण हे इथे रिसॉर्ट कशा पद्धतीने मित्राने सजवलं आहे ते आपण बघूया. तर मित्रांनो, आपण आलो होतो अधिरा कॅम्पिंग रिसॉर्टला इथे सफाळ्यामध्ये. आणि माझा मित्र, त्याच्याशी ओळख करून द्यायची होती पण काल तो खूप बिझी होता. सो धीरज राऊत, फोर्स 1 X-Force 1 कमांडो. फोर्स 1ला किती वर्ष होता तू? 6 वर्ष फोर्स 1ला होता. आणि आता इथे पालघर बॉम्ब स्क्वॉडला येतो आता. आणि मस्त आहे की आता इथे ड्युटी करतोय. आणि आता इथे हे जे काय तुम्ही बघितलं, जे आता त्याने हे रिसॉर्ट उभं केलेलं आहे, टेंट कॅम्पिंग उभं केलेलं आहे, त्याच्या वाईफने ओपन केलेलं आहे. सो त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया की ते कसं यायचं, काय यायचं आणि इथे काय काय तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. पण मला सांग धीरज जरा, इथे कसं यायचं आणि काय इकडे तू सुविधा देतोस? हे आजकाल टेंट कॅम्पिंगला सगळेजण पावना, भंडारदरा या ठिकाणी जातात. तर खरं तर खूप लांब आहे ते आणि हे मुंबईपासून खूप जवळ आहे. म्हणजे जर तुम्ही असं पकडा, दादरवरून जर काय तुम्हाला इथे यायचं असेल तर दादरवरून डायरेक्ट डहाणू लोकल पकडायची. डहाणू लोकलला तुम्ही सफाळा स्टेशनला उतरायचं. सफाळा स्टेशन हे विरारपासून दुसरं स्टेशन आहे. दादरवरून सफाळा स्टेशनला येण्यासाठी तुम्हाला फक्त 1 तास 25 मिनटं लागणार. आणि सफाळा स्टेशनवरून ऑटो आहेत, डमडम आहेत, बसेस आहेत आणि ते फक्त इथलं अंतर फक्त हे 10 किलोमीटर आहे. डमडमवाले काही 25 रुपये वगैरे असे घेतात पर सीट. आणि इथे आल्यानंतर इथलं टायमिंग 3 वाजताचं टायमिंग आहे. 3 वाजता इथे आल्यानंतर तुम्हाला वेलकम ड्रिंक मिळेल. सर्वात महत्त्वाचं सुरुवातीचं सांगतो, हे सगळं नेचरला पकडून आणि हे बनवलेलं आहे ही कॅम्पिंग. त्याच्यामुळे वेलकम ड्रिंकसाठी तुम्हाला एकतर कोकम सरबत असेल किंवा लिंबू सरबत असेल. हे 3:30च्या दरम्यानमध्ये आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला ते मिळेल. आणि त्यानंतर इथे बाजूला लागूनच बीच आहे.
तिथे इंडोर आउटडोअर गेम आहेत. त्याच्यामध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, फोटो पर्पजसाठी रायफल आहे, आर्चरी आहे. इंडोर गेमला कार्ड आहेत, लुडो, OX असे वेगवेगळे गेम आहेत. लहान मुलं चांगले एन्जॉय हे करू शकतात. आणि त्याच्यानंतर 5:30 वाजता ब्रेकफास्ट होतो. ब्रेकफास्टला मिसळपाव, जास्तीत जास्त मिसळपाव असतं. आणि मेन म्हणजे चुलीवरची मिसळ, तुम्ही खाल्ली असेल. चुलीवरची मिसळ असतं. टोटल फूड हे चुलीवरचं आहे, सर्वात महत्त्वाचं. मिसळपाव हा 5:30 वाजता झाल्यानंतर 7:45 वाजता लाईव्ह म्युझिक स्टार्ट होते. आपलं या ठिकाणी लाईव्ह म्युझिक चालते. आणि त्याच्या जोडीला बार्बिक्यू असतं. बार्बिक्यू हे लिमिटेड असतं, परंतु तरी आम्ही देतो एक्स्ट्रा, असं काय हे नाही आहे. आणि नंतर मग ते 9:45 ते 10 वाजेपर्यंत लाईव्ह म्युझिक आणि बार्बिक्यू हा प्रोग्राम चालू असतो. आणि 10 वाजता डिनर स्टार्ट होतो. डिनरसुद्धा पूर्ण जे जेवण आहे पूर्ण चुलीवरचंच आहे. त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही. व्हेज नॉनव्हेजमध्ये तवा फ्राय चिकन, ग्रेव्ही चिकन, तांदळाच्या भाकऱ्या असतात. आणि स्वीट आहे, राईस. आणि आजच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी आलेली जी बोट आहे त्या बोटीला जे फिश असेल ते फिश फ्राय इथे मिळेल. फ्रेश एकदम. फक्त ते लिमिटेड आहे. त्याच्यामध्ये बोंबील फ्राय असेल, झिंगा फ्राय असतील किंवा बागडा फ्राय वगैरे असं काही असतं. आणि मग हे आम्ही 11:30 वाजेपर्यंत डिनर चालतं. तसं बुफे लावलेला असतो. 12-12:30ला सुद्धा येऊन आणि पाहुणे मंडळी जेवतात. आणि मग नंतर DJ नाईट असतो, कॅम्पफायर चालू. मला तू आता तुझा जो किती एरिया आहे आणि कुठे कुठे कसं काय तू सेटअप केलं जरा मला दाखव. हा तर माझे जे फ्रेंड्स आहेत टाउन साईडचे आहेत, म्हणजे चर्चगेट किंवा मुंबई, जे कधी गावात असे राहिलेले नाही आहेत, त्यांना निसर्गाचं इतकं हे नाही आहे, तर त्यांना यायचं असेल तर ट्रेन्स लाईक फ्रॉम वेस्टर्न लाईन किंवा सेंट्रल लाईन, तर तुम्ही म्हणजे कसं हे कराल की सफाळ्याला उतरायचं आपण जे केलं ते? सफाळ्याला उतरायचं, डहाणू लोकल पकडायची. मुंबईवरून इथे येण्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे. डहाणू लोकल, चर्चगेटवरून डहाणू लोकल पकडायची. विरारपासून दुसरं स्टेशन आहे सफाळा. डायरेक्ट सफाळा स्टेशनला उतरायचं. आम्ही ऑटोवाल्यांचे नंबर देतो, ते ऑटोवाले तिथे घ्यायला येतात. जर ग्रुप असेल तर ऑटोवाले घ्यायला येतात आणि ते डायरेक्ट इथे आपल्याला सोडतात. जर ऑटो डायरेक्ट जर काही इथे सोडत असेल डमडम, तर ते 350 रुपये काहीतरी घेतात इथे सोडायचे पूर्ण डमडमची. पर पर्सन की पर पर्सन आहे, पूर्ण डायरेक्ट लमसम 350 रुपये. तुमचे जर काही ग्रुप असेल 7 जण 8 जणांचा, तर तुम्हाला ते परवडतं. 350 मध्ये गेट वरती सोडतात. आणि मग नंतर जायचं असेल तरी सुद्धा त्यांनाच कॉल करून. तशाही बसेस आहेत. बसेस सुद्धा आहेत. मस्त आहे. म्हणजे रूट सोपा आहे येण्यासाठी.
आणि मेन म्हणजे मला आवडलेली गोष्ट आहे त्यानंतर ती म्हणजे इथे प्रत्येक गोष्ट तुम्ही जी अनुभवाल किंवा तुम्ही इकडे ज्या ठिकाणी बसताय ते सुद्धा तुम्हाला असं नॅचरल गोष्टीने बनवलेलं दिसेल. इथे काही आर्टिफिशियल नाही आहे. हिच्याकडे म्हणजे झाडं म्हणा, इथे वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही बघितली नसतील ती झाडं आहेत, माड आहेत भरपूर, आणि जे रिसोर्सेस आहेत ते नॅचरल आहेत. त्याच्यामुळे आपण मुंबईत राहून आपल्याला हे सगळं अनुभवता कधीच येणार नाही. आणि आपल्याला गावी सुद्धा आपण जर तुम्ही कोकणातले असाल किंवा तुमचा पट्टा खूप लांबचा असेल, तुम्हाला ज्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर तुम्हाला जवळचं ठिकाण लागतं. जनरली आपण अलिबागला जातो, इकडे जातो, तिकडे जातो, पण हे आहे ना, हे अनएक्सप्लोर्ड ठिकाणं आहेत जी यांनी खूप छान मेंटेन केलेली आहेत. तर असं माझं पण प्रामाणिक मत आहे की अशा ठिकाणी येऊन इथे पण एन्जॉय करणं गरजेचं, कारण का आपला खूप टाइम, आपल्याला काय महत्त्वाचं असतं टाइम सेव्ह होणं. तर आपल्याला जवळ पण आहे, आपल्याला रिसोर्सेस चांगले आहेत, आपल्याला खूप कॉस्ट एफिशियंट आहे की तुम्हाला 25 रुपयात जर तुम्हाला शेअर ऑटो इथे सोडते समुद्राजवळ, त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही ना. आपण अलिबागला जेट्टीने आणणार, आपण 500-1000 रुपये टाकणार, परत तिकडनं टमटमवाल्याला 500 रुपये देणार, तर तिकडे 1500 रुपये तुमच्याकडे, तुम्ही 25-50 रुपयात येऊन जाणार, तुम्हाला तिकीट 50 रुपये लागणार, 100 रुपयात तुम्ही इथे पोहोचताय. कळलं ना, एकदम सिंपल गोष्ट आहे. मी तर नक्की सजेस्ट करेन की या इथे मजा करा. आणि जेवण पण फार सुंदर असतं. चुलीवरचं जेवण इथली म्हणजे गावाची एक टेस्ट वेगळी आहे. इकडे ऍक्च्युली पालघरच्या पद्धतीचं जेवण आहे. इकडचं पाणी सुद्धा वेगळं असतं, म्हणजे तेच सांगतो, म्हणजे पाण्याची जी चव असते किंवा त्या पाण्यात ते जेवण बनतं ते खूप सुंदर असतं. त्याच्यामुळे तुम्ही इकडे या, तुम्हाला फ्रेश मासे खायला मिळतील, सगळंच फ्रेश मिळेल आणि तुम्हाला नक्की आनंद मिळेल. आणि हेच आनंद तुम्ही हा क्वालिटी टाइम स्पेंड करायला इथे या आणि तुम्हाला आवडेल नक्कीच. धीरज, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ना, सगळ्यांना महत्त्वाचा प्रश्न असा असतो की पर पर्सन कॉस्ट किती आहे इथे राहायची. सो हे मला सांग. पर पर्सन कॉस्ट ही फक्त 1500 रुपये आहे. ओके. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला 1500 रुपयेमध्ये मिळणार. तुम्ही फॅमिली जर असेल तर त्याच वेळेस सकाळी बैलगाडी राईड सुद्धा असते, किंवा तुम्ही ग्रुप आलेला आहे आणि ग्रुपने सांगितलं की आम्हाला इच्छा आहे, ओके, तर बैलगाडी राईड सुद्धा सकाळी असते. ग्रेट. म्हणजे तुम्ही फक्त एक आता मुंबईवरून जर कोणी येत असतील ना, त्यांना जर पीस हवा असेल आणि या सगळ्या गोष्टी हव्या असतील ना, तर तुम्ही इकडे या धीरजकडे. आपला पण तोच खरा सीन. आणि आमचा तो सीन होता. गौरी पण बरेच दिवस असे होते की जे माझे मी शूट्स मध्ये बिझी होते, त्याच्यासाठी माझा प्लॅन चालू होता, दादाने आमचा प्लॅन चालू होता की आम्हाला जायचंय मालवणला. पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये कोकण इथपासून किती लांब आहे आणि जायला किती 12, ह्यांच्या गावाला तर 12 तास लागतात, माझ्या गावी जायला 7 तास लागतात. सो आम्हाला असं म्हणायचं होतं की थोडक्यात गोष्ट कुठली होईल. तर आम्ही दादाच्या इथे कॅम्पिंग साईडला आलो आणि लाईक पैसा वसूल आहे भाई. तर तुम्ही सुद्धा उत्कृष्ट सर्व्हिस, उत्कृष्ट हायजिनिटी महत्वाची गोष्ट आहे. या तीन, उत्कृष्ट क्वालिटी, उत्कृष्ट हायजिनिटी आणि उत्कृष्ट सर्व्हिस, या तिन्ही गोष्टी ते भरभरून आहेत. त्याच्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आमच्या विश्वासावर इकडे या आणि इथला अनुभव घ्या. तुम्हाला जर काही शंका असेल, असं वाटलं ना की आमचं काही चुकलं, तर दादाला फोन करा, आम्हाला फोन करा. आम्ही शुअर शॉट सांगतो की तुम्हाला ते आवडेल. आम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे मी आणि माझी पत्नी ह्याच्यामध्ये येणारे जे इथे मंडळी आहेत ना, त्या येणाऱ्या मंडळींना आम्ही कस्टमर असं कधीच सांगत नाही. आम्ही येणारे मंडळी ही पाहुणे म्हणूनच आम्ही हे करतो आणि त्यांना ते पाहुणे म्हणूनच ट्रीट करतो आम्ही. त्यानंतर आता वाजल्यात जवळजवळ 1 वाजला आणि तुम्ही इतर कॅम्पला गेले तर तुम्ही 11च्या आत तुम्हाला निघावं लागतं. तुम्हाला ही मंडळी दिसतील, ती अजूनपर्यंत तिथे बसलेले आहेत, पण मी त्यांच्यासाठी इथे थांबलोय. मी त्यांना सांगितलं सुद्धा नाही की तुमचं टाइम झालाय, तुम्ही अतिथी देवो भव. कारण काय आहे, ते येणारे माझे पाहुणे आहेत आणि इथून आज आपण सगळ्यांनी त्यांना चांगलं चांगलं खायला दिलं आणि फक्त जाताना त्यांना हे सांगणं मला चुकीचं वाटतं, म्हणून ते बसल्यात आणि एन्जॉय करतात. तुम्हाला आम्हाला भेटून कसं वाटलं? अरे बाप रे, मला तर तो रोज व्हिडिओ कॉलवर भेटतो. तुम्हाला एक सिरियसली मी तुम्हाला सांगतो, ऍक्च्युअली माझी पत्नी, हे माझ्या पत्नीने उभं केलंय सगळं आणि सगळं जेवण वगैरे पत्नी बनवते. तर मला ज्या वेळेला योगेश बोलला की आम्ही येतो, 2 जण येतो, म्हणजे मी पहिले सांगितलं होतं गौरीला घेऊन येतोय मी, पण नंतर मी अचानक ऍक्च्युली गौरीचं ना कॅन्सल झालं होतं. म्हणजे आमचं असं तळ्यात मळत होतं की गौरी येणार नाही येणार, तर मी बोललो यार गौरी नाही पॉसिबल आहे गौरीला. तर नंतर मग बोललं झालं, पण बोललं तर गौरी पॉसिबल झाल्या, पण बोललं धीरजला सांगायला नको, सरप्राईज देऊया. लाईट वगैरे पण गेली होती. हा, लाईट गेली. तर झाला सीन असा की ह्याने मला सांगितलं की गौरी येते आणि गौरी ही माझ्या बायकोची फॅन आहे, एकदम बायको सॉरी गौरी एकदम म्हणजे तिला तिचे व्हिडिओ वगैरे खूप आवडतात
आणि तिने आता मला पण तिचे व्हिडिओ दाखवून आता मला सुद्धा तिचे व्हिडिओज आवडायला लागले भरपूर. सगळे व्हिडिओज आम्ही बघतो, म्हणजे आम्ही फॅन आहेत तिचे. आणि मी तिला सांगितलं की अरे गौरी येते त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरती म्हणजे अशी खूपच असं खूप हे झालं, अरे काय बोलतो. आणि त्याच्यानंतर आहे ना, जेव्हा ह्याने मला सांगितलं की अरे गौरीचा थोडासा प्रॉब्लेम झालाय तर ती येत नाही सांगितल्यानंतर मग मला इतकं गिल्टी फील झालं. आता मी हिला सांगू कसं की गौरी येत नाहीये म्हणून. पण मी तिला सांगितलं आणि सांगितल्यानंतर तिचा चेहरा असा पडला ना, म्हणजे मला खूप खराब वाटला. आणि नंतर हे रात्री अचानक हे आल्यानंतर मी तिला जाऊन सांगितलं अरे गौरी आली आहे. तर तिची तयारी केलेली नव्हती. ती सांगते माझी तयारी खराब आहे, मी तयारी करेल आणि तिला सकाळी भेटेल. आणि दादानी पण नंतर रिअलाइज केलं ना, जेव्हा मी आले आणि मी त्याला बोलली हाय, ओ शिट ही आली. आणि मला खरं तर मला आधी लक्षातच आलं नाही, कारण हिला मी सगळ्या व्हिडिओ मध्ये चष्मा लावून आणि बघतो. आणि चष्माची स्टोरी सांगतो. ती काल योगेशकडे गेली आणि योगेशकडे चष्मा विसरली आणि बीचवर जाऊन तिला लाईट हाऊस दिसलेत. ते बीचवर ते मध्ये पोल आहेत ना, ते कसले ह्याचे आहेत ना पोल, म्हणजे काय म्हणतात ते कळावं, ते ह्याच्यासाठी आहेत ना ते मध्ये जे सिमेंटचे बांधले. तर ते गौरीला लाईट हाऊस दिसले ते. वहिनी गेल्या हो घरी गेले, थोडस काम आहे तिला ऍक्च्युअली. पण गेला पाहिजे ब्लॉग मध्ये. ठीक आहे बेटर, तुम्ही आता आमच्याकडे या, कधीही या, कारण हे तर आमचा पण कॉन्टेंट निमित्त भेट झालेली. आणि आता हे ॲज अ फॅमिली झालेत, कधी येतात घरी, कधी हक्काने जेवतात. तुम्ही पण या. आता ते बघा अधिरा कॅम्प तिकडे, आणि अधिरा कॅम्पच्या जवळच आहे बीच. आणि आता आम्ही बीचकडे चालू. तुम्ही बघू शकता इकडे उंच उंच मस्त अशी झाडं आहेत. आणि बघा, चला मी तुम्हाला बीच फिरवतो. इथे काय काय आहे. गुड आहे तो. चलो. गँग आमची. सोनू ते चप्पल नीट लाव ना, तर पडशील विषय करशील. आणि हे बघ पुन्हा, हे बघ ससाचा बिळ बघ. पण त्या ससा नाही पण त्याच्यात ससा नाही राहत. हो जबरदस्त. अरे त्याच्या माझ्याकडे फिशिंग रॉड होतं रे. डेप्थला जावं लागणार. हो वाव. ओहो जबरदस्त मित्रांनो. आता खरंच मी गावी आल्यासारखं फील करतोय. म्हणजे आपला आचरा बीच, मालवण बीच. हा इथे थोडंफार तुम्ही बघू शकता तेवढं आपल्यासारखी एकदम मस्त अशी पांढरी शुभ्र वाळू नसते. कारण इकडे कसं आहे की जे मोठे मोठे बोटी आहेत तर त्यांचा टार जो असतो तो इथे येतो, त्याच्यामुळे ही रेती थोडीशी अशी खराब होते. पण तुम्ही बघू शकता काय भारी वाटतं आता इथे. गौरा काय लाईट हाऊस आहे. ते गौरा ॲक्च्युली ना चष्मा विसरली आहे, त्यामुळे तिने ते गेस केलंय ते लाईट हाऊस आहे. योगेश दादा मारून दे. घरी विसरली चष्मा आहे ती. आणि इकडे आम्ही खेकडे पकडायला यायचो आणि रात्रीचे मोठे मोठे खेकडे भेटतात तिकडे. हे असं खोदून का ठेवलं इथे. हे असंच आहे. मित्रांनो हा होता आमचा एक छोटासा पिकनिक प्लॅन. आणि आम्ही आलो होतो अधिरा कॅम्पिंगला.
तर हा जो व्हिडिओ बनवला होता हा यासाठी की इथे आल्यावर तुम्ही खरंच खूप एन्जॉय कराल. ही जी मुवमेंट आहे मुंबईपेक्षा जवळ आहे, तुम्हाला इकडे यायला आवडेल. गौरीसोबत मी आलो होतो, गौरीला घेऊन आलो होतो. सो तेजस पण आम्हाला इथेच भेटला. सो आता असाच एक छोटासा प्लॅन होता आमचा आणि हा एक व्लॉग बनवला इथल्या कॅम्पिंगचा. जर तुम्हालाही जर इथे यायचं असेल तर धीरजचा नंबर आणि जे काय ॲड्रेस आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा आणि तुम्ही धीरजला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला प्री बुकिंग करायची असेल तर तुम्ही तसं करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही सजेशन्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा माझं इंस्टाग्राम अकाउंट योगेंद्र साठे मी ते तुम्ही मला टेक्स्ट करू शकता. आणि नेक्स्ट वीकेंड साठी पण आम्हाला कुठेतरी प्लेस सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये. तर गौरी असणार माझ्यासोबत, त्यामुळे तुम्ही मला नाही पण गौरीला सजेस्ट करा, मग आम्ही असं काहीतरी प्लॅन करू. सो भेटूया असंच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.